नमस्कार मित्रांनो, मी कोच प्रसाद तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आरसीबी ऑलरेडी फायनलमध्ये पोहोचली आहे, पण आता मोठा प्रश्न हा आहे की कोणती टीम आरसीबी साठी योग्य ठरणार फायनलमध्ये, गुजरात टायटन्स की राजस्थान रॉयल्स. तर चला बघूया आजचा ब्रेकडाऊन. क्वालिफायर 1 नंतर सगळ्यांची नजर होती एलिमिनेटरवर, म्हणजे सनरायझर्स हैदराबाद वर्सेस राजस्थान रॉयल्स. आणि या मॅचमध्ये राजस्थाननी फुल डॉमिनेशन दाखवला. वैभव सूर्यवंशीने तर कम्प्लीट मॅडनेस रन्स कार्नेज केला. 97 रन्स फक्त 29 बॉलमध्ये. SRHने 244 चेस करायचा प्रयत्न नक्की केला, पण कम्प्लीट बॅटिंग कोलॅप्स बघितली आपण काल. 196 वर ऑल आउट होऊन SRH IPLची जर्नी संपली आहे आणि RR आता डायरेक्टली क्वालिफायर 2 मध्ये गेली आहे. आता RRची टक्कर होणार आहे गुजरात टायटन्स सोबत. जी टीम ही मॅच जिंकेल ती अहमदाबादमध्ये आरसीबीला फायनलमध्ये भेटेल. आणि आता आरसीबी समोर एक मोठा प्रश्न आहे की त्यांच्या समोर कोणती टीम फायनलला येते. ऑनेस्टली बोलायचं झालं तर जीटी ऍक्च्युली खूप डेंजरस टीम आहे, स्पेशली व्हेन्यूमुळे. अहमदाबादमध्ये ही टीम सलग 4 मॅचेस जिंकली आहे आणि या सीझनमध्ये जीटीचा बॉलिंग अटॅक एकदम बॅलन्स दिसला आहे. राशिद खानचे 19 विकेट, कसिगो रबाडा सेकंड हायेस्ट विकेट टेकर, मोहम्मद सिराज त्याला सपोर्ट करताना पॉवर प्ले मध्ये चाबूक बॉलिंग टाकतोय. प्रॉब्ली टुर्नामेंट मधली ही सगळ्यात बॅलन्स्ड बॉलिंग साईड आहे. एक चांगला दिवस आणि दे कॅन डिस्ट्रॉय द बॅटिंग लाईनअप ऑफ एनी गिव्हन टीम ॲट अ व्हेरी गुड डे. आणि फायनल सारख्या प्रेशरमध्ये एक्सपिरियन्स खूप मॅटर करतो. IPL फायनल होणार आहे 31 मेला आणि आरसीबीने त्यांची फायनलची तिकीट ऑलरेडी बुक केली आहे. क्वालिफायर 1 मध्ये गुजरात टायटन्सला कम्प्लिटली डॉमिनेट केलं. धर्मशालामध्ये रजत पटीदारचा अनबिलिव्हेबल नॉक, 93 नॉट आउट ऑफ जस्ट 33 बॉल्स. आरसीबीने स्कोरबोर्डवर 254 रन्स केले, जो IPL प्ले ऑफ हिस्ट्री मधला सगळ्यात मोठा टोटल ठरला. त्यानंतर जीटीची बॅटिंग आपण बघितली की कशी कोलॅप्स झाली. आरसीबीने 92 रन्सची विक्ट्री घेतली आणि ही एक मॅसिव्ह विक्ट्री आणि त्यांचा कॉन्फिडन्स त्याच्याने वर गेला असणार आहे, आय एम शुअर. आता आरसीबी आरामात फायनलची प्रिपरेशन्स करते, पण ऑपोनेंट अजून ठरवायचं आहे. आणि राजस्थान रॉयल्स बद्दल जर बोलायचं झालं तर टीम डेफिनेटली डेंजरस आहे, पण थोडीशी इनकन्सिस्टंट सुद्धा आहे. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल हे दोन्ही ओपनर सिंगल हँडेडली मॅच चेंज करू शकतात, पण प्रॉब्लेम कुठे येतो? त्यांच्या मिडल ऑर्डरमध्ये. नंबर 4 नंतर ते नंबर 11 पर्यंत ही बॅटिंग त्यांची इनकन्सिस्टंट दिसली आहे. ॲव्हरेज म्हणायचं झालं तर फक्त 20चा आहे. कॅप्टन रियान पराग सुद्धा आत्ता थोडासा कन्सिस्टंट दिसला आहे आपल्याला इन द प्ले ऑफ्स आणि नॉकआउट स्टेजेसमध्ये. तर तो सुद्धा प्रेशर सिच्युएशनमध्ये आता कशी बॅटिंग करतो हे बघण्यासारखं असणार आहे. आणि एक्झॅक्टली हीच वीकनेस आरसीबी कॅपिटलाइज करू शकते. स्पेशली हेझलवूड, भुवी आणि यश दयाल हे 3 मॅसिव्ह बॉलर्स आहेत त्यांचे, जे ट्राय करतील की त्यांच्या अर्ली टॉप ऑर्डरला आउट करून त्यांची मिडल ऑर्डर कोलॅप्स करायची. हे बॉलर्स प्रेशरमध्ये मिडल ऑर्डरला ट्रॅप करू शकतात आणि हाच एक प्रॉब्लेम गुजरातचा पण आहे. आपण हे क्लिअरली बघितलं आहे आणि आपण आधी सुद्धा बोललो होतो आपल्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये. जेव्हा आपण गुजरात टायटन्स बद्दल बोललो आहे, वी हॅव ऑलवेज पॉइंटेड आउट की त्यांची मिडल ऑर्डर खूप इनकन्सिस्टंट आहे. कारण की 70% ऑफ द रन्स आर बीन स्कोर्ड बाय द टॉप 3 बॅटर्स, म्हणजे साई सुदर्शन, शुभमन गिल आणि जॉस बटलर. त्याच्यानंतर येणारे सगळे बॅटर्स म्हणा, वॉशिंग्टन सुंदर, तेवातिया आणि जेसन होल्डर सुद्धा फॉर दॅट मॅटर, यांच्याकडे बॅटिंग कन्सिस्टन्सी नाही आहे आणि तशीच राजस्थान रॉयलकडे पण नाही आहे. मी आधी सुद्धा म्हटलं होतं आणि पुन्हा सांगतोय की जी टीम मिडल ओव्हरमध्ये कंट्रोल ठेवेल गेमवर, त्या टीमच्या चान्सेस खूप जास्त असणार आहेत. तर बघूया ह्या 2 टीममधून कोणती टीम आरसीबी समोर येते. आणि कॉन्फिडन्स म्हटलं गेलं तर आरसीबीकडे खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे. आरसीबी ऑलरेडी जीटीला एक क्वालिफायर 1 मध्ये हरवून 92 रन्सनी हरवून फायनलला पोहोचली आहे. बट हॅव्हिंग सेड दॅट, जीटीने आरसीबीला एकदा लीग स्टेजमध्ये सुद्धा हरवलं आहे. तर मेंटली बघितलं गेलं तर आरसीबीकडे ॲडव्हान्टेज आहे, कारण की त्यांच्याकडे एक पूर्ण आठवडा आहे टू प्रिपेअर फॉर द फायनल. तर प्रश्न हा येतो की कोणती टीम बेटर ऑपोनेंट असणार आहे आरसीबीसाठी फायनलमध्ये. जर ओव्हरऑल बॅलन्स बघितला
तर मला असं वाटतं की द वे RR हॅव परफॉर्म्ड इन द गिव्हन 3 मॅचेस, मला असं वाटतं की RR थोडीशी स्टेबल टीम दिसते मला. ओनली बिकॉज ऑफ ध्रुव जुरेल, त्याचा फॉर्म परत आला आहे, रियान परागचा फॉर्म परत आला आहे आणि आर्चर इज इन क्लास फॉर्म. ऑन दी अदर हँड गुजरात टायटन्सचे वरचे 3 बॅटर्स सोडले तर त्यांचा मिडल ऑर्डरचा तर प्रॉब्लेम आहेच, बट त्यांची बॉलिंग अटॅक खूप चांगली आहे ॲज अपोज टू RR. गुजरात टायटन्सकडे रबाडा, सिराज, राशिद खान हे तिन्ही बॉलर्स चांगले आहेत, बट ऑन दी अदर हँड RR कडे फक्त आर्चर सोडून आय डोंट थिंक सो देर इज एनी असा बॉलर जो प्रेशर सिच्युएशनमध्ये जर मॅच हातातून चालली असेल तर विकेट काढून देईल. मला नाही वाटत ते होऊ शकतं. म्हणून मला असं वाटतं की गुजरात टायटन्स आणि RCB ही फायनल बघण्यात खूप मजा येणार आहे. तर तुमचा वर्डिक्ट काय आहे ते मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या मते कोणती टीम आहे जी RCB समोर बेटर ओपोनेंट ठरू शकते? कॉमेंटमध्ये नक्की मला सांगा. मला भरपूर आवडेल ते बघायला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.